हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि याच पावसामुळे नदी नाल्या तुडुंब भरून वाहिल्या आणि हे पुराचं पाणी जे आहे ते सोयाबीन कापूसासह फळबागातही घुसले आहे। मी अशाच एका पपईच्या बागेमध्ये आहे आणि याच पपईच्या बागेमध्ये कळमनुरी तालुक्यातील कयाधू नदीचा पूर घुसला। आपण जर बघितलं तर हा पूर या म्हणजे जवळपास 8 ते 10 फूट उंच हा पूर या पपईच्या पिकामध्ये होता। या ठिकाणी ह्याला फुरसन म्हणजे जे केरकचरा आहे फुरसन जे आहे ते इथं अशा प्रकारे अडकलेले आहे। आपण बघू शकतो की हे पपईचा बाग जे आहे तो पूर्णतः पाण्याखाली होती, पूर्णतः ही बाग झाकून गेली होती। हे फुरसनच सांगत आहे की या ठिकाणी पूर किती होता आणि या पुरामुळे जे आहे ते पपईचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास जे आहेत ते या पुराच्या पाण्याने हिसावलेला आहे आणि ह्याच पुराच्या या पपईच्या बागेतून आता पूर गेल्याने जे आहे ते पूर्णतः बाग उद्ध्वस्त होणार असल्याची माहिती आपल्याला शेतकऱ्यांनी दिली आहे। आपल्यासोबत हेच पपई उत्पादक शेतकरी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। नेमकं दादा काय सांगाल, किती नुकसान झाली आणि या ठिकाणी किती पूर होता? सर या ठिकाणी पूर तर निश्चितपणे 10 ते 15 फूट उंचावर पाणी पसरलेलं होतं। पूर्णपणे झाडावर जे आहे ते फुरसन आणि कचरा अडकलेला आहे आणि अक्षरशः फळगळ जी आहे ते जवळपास 5 ते 6 टनाची फळगळ झालेली आहे आणि पूर्णपणे शेतीने पाण्यात पाणी झालेले आहे आणि ठिबक पण परत याच्यातले वाहून गेलेले आहे आणि नंतर आता याची जे पीक जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची अशी हे या पिकाची नुकसान होण्याची जवळपास 4 ते 5 टन जे आहे ते ह्या ठिकाणी हे माल निघत होता आणि ह्याचं नुकसान झालं। शेतकऱ्यांना तरुण शेतकरी जे आहेत ते सुशिक्षित बेरोजगार आहेत, काहीतरी करण्याऐवजी घरची शेती केलेली बरं म्हणत या शेतकऱ्यांनी ह्या पपईची बाग लावली होती। काय सांगाल, तरुण शेतकरी आहेत, सुशिक्षित आहात, पपई नोकरी मिळत नसल्यामुळे शेती करत होते, काय परिस्थिती आहे आता? सध्या फार चिंताजनक गोष्ट झालेली आहे, ही वाईट परिस्थिती उद्भवलेली आहे। आजचा उद्या माल तोडलेला आलेला आमचा तोंडचा घास हिरवलेला आहे। जवळपास आजच्या या प्लॉटमध्ये 3 लाखाचं नुकसान झालेलं आहे। 3 लाख रुपये आजचे उद्या माल कटिंगला तोडणार होता। पोळा असल्यामुळे कालचं जरा तोडायचं आम्ही टाळलं आणि आज हा भरपूर नुकसान पाहावं वाटत नाही। शेतकऱ्याच्या डोळ्यात आता काही उरलं नाही, अश्रू तर आलेलेच आहेत। फार चिंताजनक म्हणजे काय भयानक काल बघण्यासारखं दृश्य हिरावून नेले। पंचनामे वगैरे झाले का शेतीच्या या भागातले? काहीच नाही झाले सर, पंचनामे नाही झाले, काहीच नाही झाले सध्यापर्यंत। पालकमंत्र्यांचा काल दौरा झाला, पालकमंत्री म्हटले की सगळं काही शेतकऱ्यांना भेटेल, सगळं नुकसानीची भरपाई तात्काळ देईल, मात्र अद्यापही शेतकरी बांधावरती अधिकारी आले नसल्यात तुम्ही सांगा। काहीच अधिकारी कोणतेही आमच्या गावाला येऊन भेट नाही दिली व बांधावर येऊन शेतीची पाहणी नाही केली, कशाचीच पाहणी नाही केली। हे आज पपईचं नुकसान भयानक झालेलं आहे। याच्यात आता जवळपास या पपई म्हणजे फळामध्ये 10 लाख रुपयापर्यंत नुकसानीचं आहे। पूर्ण झाड उमळायची परिस्थितीत आहे, पाणी आहे शेतामध्ये, काहीच हाल नाहीत, चक्क हे झालेले असे हे सगळे जे आहेत ते कुणाचं 3 लाखाचं, कुणाचं 10 लाखाचं, हे पपई उत्पादक शेतकरी आहेत। जवळपास 10 एकरवरती ही सगळ्यांच्या बागा आजूबाजूला आहेत आणि याच पपईचं नुकसान जे आहे ते या कयाधूच्या पुरामुळे झालेलं आहे आणि शेतकरी जे आहेत ते आता भयभीत आहेत, कारण शेतकऱ्यांनी लाखो रुपयाचा यामध्ये खर्च केला होता। आता एकही रुपया हाती लागणाऱ्याने हे पपई उत्पादक शेतकरी जे आहेत ते चिंतेत आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कळमनुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।